परभणी महानगरपालिकेला आज ग्रामपंचायत असं नामकरण करण्यात आलेलं आहे। खरं तर प्रहार जनशक्ती पक्षाकडून परभणी महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी समोर या ठिकाणी परभणी शहर ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करीत आहे। अशा आशयाचं या ठिकाणी बॅनर लावण्यात आलेला आहे। खरं तर सुविधा मिळत नाही असा थेट आरोप या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाकडून करण्यात येतोय। 2012 सालपासून परभणी नगरपालिकापासून महानगरपालिका म्हणून अस्तित्वात आली होती। मात्र कचऱ्याचा प्रश्न आपण पाहतोय मोठ्या प्रमाणावर सध्या परभणीकरांना भेडसावत आहे। खड्डे आणि धुळीचाही मोठ्या प्रमाणावर साम्राज्य एकूणच परभणी शहरात आहे आणि त्याच विरोधात आपण या ठिकाणी पाहतोय प्रहार जनशक्ती पक्षाकडून आंदोलन करण्यात येत आहे। काय सांगाल, आंदोलन केलंय तुम्ही? आंदोलन करण्यामागचं कारण असं आहे की परभणीकर जनतेला कुठल्याही सुखसुविधा महानगरपालिका पोहोचू शकत नाही। आज जर सगळ्यात मोठा प्रश्न बघितला तर कचऱ्याचा आहे। परभणी शहरामध्ये कुठेही जर आपण फिरलो तर प्रत्येक ठिकाणी गुडघ्या एवढाले कचऱ्याचे ढिगारे सापडत आहेत। महानगरपालिकेला येऊन प्रश्न विचारला कचरा का उचलत नाहीत तर सरळ उडवाउडीचे उत्तर म्हणून महानगरपालिका म्हणते की आमच्याकडे निधीच नाही। कचऱ्याचं जे टेंडर दिलेलं आहे एजन्सीला, त्या एजन्सीचा बिल थकबाकी आहे, त्याच्यामुळे ते कचरा उचलत नाहीत। हे अशी उडवाउडीचे उत्तर महानगरपालिका देत आहे। आरोग्य सुविधा नाहीत का महापालिका सुविधा देत नाही? काय सांगाल, गेल्या 5-6 दिवसापासून कचऱ्याचं साम्राज्य आहे परभणीत, कचरा संचलन बंद आहे। आम्ही कचऱ्यात राहतोय का कचरा आमच्यात राहतोय हेच इथं कळायला उशीर नाहीये। इतका भयानक प्रकारे कचरा या ठिकाणी झाला। 15 दिवस झालं प्रभाग क्रमांक 15 मध्ये सुद्धा आणि पूर्ण जी महानगरपालिका आहे तिथं कुठंच कचरा उचलण्यात आलेला नाहीये। इतकी भयानक परिस्थिती आहे। आरोग्यासोबत खेळण्याचं काम ही महानगरपालिका या ठिकाणी करत आहे। इतक्या सोयी सुविधा असून सुद्धा त्या आमच्यापर्यंत पोहोचत नसेल तर ह्या हिवाळी अधिवेशनात सुद्धा करायचं काय? त्या हिवाळी अधिवेशनामध्ये महानगरपालिकेचा एक सुद्धा मुद्दा त्या ठिकाणी घेण्यात आलेला नाहीये। इथं पालकमंत्री सुद्धा आहेत, इथले 3-3, 4-4 आमदार आहेत, खासदार आहेत। या ठिकाणी खासदार साहेब सुद्धा हिवाळी अधिवेशनाला गेले होते। कोणीच या प्रकारे बोलायला तयार नाहीये। या सगळ्याचा या प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आज जी आम्ही ग्रामपंचायतला परभणी शहर महानगरपालिकेला ग्रामपंचायतचं नाव दिलेलं आहे त्यासाठी दिलेलं आहे की ग्रामपंचायतची सुविधा सुद्धा यापेक्षाही चांगली आहे। भाऊ, थेट नामकरणच केलं तुम्ही ग्रामपंचायत म्हणून, काय नेमकं स्टंटबाजी आहे ही ग्रामपंचायत म्हणून का ग्रामपंचायतला सुविधा महापालिकेपेक्षा चांगल्या भेटतात? काय आहे नेमकं आंदोलनाचं काय कारण? परभणी जिल्ह्यामध्ये अनेक ग्रामपंचायती असे आहेत की त्याच्यामध्ये त्या ग्रामपंचायतीमध्ये प्रवेश केल्या तुमच्या लक्षात येतं की अत्यंत स्वच्छता व्यवस्थित टिपटापणा असतो। परंतु परभणी शहर महानगरपालिकेवर अनेक वर्षापासून इथं प्रशासक आहे, परंतु कचरा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कचऱ्याचे ढिगारे पडलेले असताना देखील परभणी शहर महानगरपालिका प्रशासन असेल ते कचरा उचलायला तयार नाहीये। आणि परभणीमध्ये मुंबईमध्ये जर एक दिवस पाणी लेट झालं किंवा 2 तासाची जर पाणी कपात झाली तर त्याची बातमी होती। आम्हाला 15-20 दिवस पाणी येत नाही आणि पाण्याची क्वालिटी देखील अत्यंत वाईट आहे। तुम्ही रस्त्याने फिरत असताना पाहत असाल की तुमची इच्छा असो नसो रोज 25 ग्राम माती खावी लागते। एवढं धुळीचं साम्राज्य परभणीमध्ये आहे आणि अत्यंत वाईट हाल झालेली परभणी महानगरपालिका आहे। आमच्यावर थोपवलेली आहे, टॅक्सेस लावले, परंतु लायकी ही ग्रामपंचायतीची आहे। म्हणून आज आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं ग्रामपंचायत असं नाव दिलेलं आहे। कोण नेमकं जबाबदार आहे याला? प्रशासक 4 वर्षापासून आहे, मात्र कामे तर अनेक वर्षापासून रखडलेली आहे। हे बघा, जबाबदार कोण आहे तर परभणी शहरातील राजकीय व्यवस्था आहे आणि सर्व पक्ष म्हणजे आज जे विरोधात आहेत ते पक्ष असतील, जे सत्तेत आहेत ते पक्ष असतील, हे कधी काळी यांच्या हातामध्ये महानगरपालिका होती। प्रत्येक आता काय होतं, चोरी करायची पद्धत आहे, कोणी चमच्यानं खातं, पण परभणी शहर महानगरपालिका परभणी शहरातील नेत्यांनी JCBने ओरबाडली, परभणी शहर महानगरपालिका ओरबडून खाल्ली। कारण की यांचेच गुत्तेदार, यांचेच कामं, यांचेच बोगस कामं आणि त्यांचेच बिलं काम न करता निघालेले आहेत। असे 100 उदाहरण परभणी महानगरपालिकेमध्ये तुम्हाला भेटतील की गुत्तेदारांनी नगरसेवकांनी कामं नाही केलीत पण त्याची बिलं निघालेली। तर ही खरं तर स्थिती आहे। मी कॅमेरामॅनला विनंती करतो या ऑटोच्या मागं त्यांनी दाखवावं जगात जर्मनी आणि खड्ड्यात परभणी अशा आशयाचा खरं तर या ऑटोवर त्यांनी प्रिंटच करून टाकलेला आहे। अशी स्थिती आहे। परभणीकर सध्या भीषण धूळ आणि खड्ड्यांचा सामना या ठिकाणी करत आहेत। मोठ्या प्रमाणावर नागरी सुविधा मिळत नसल्यामुळं नागरिक या ठिकाणी त्रस्त आहे आणि त्यामुळेच आज प्रहार जनशक्ती पक्षाकडून या ठिकाणी परभणी महानगरपालिकेच्या दर्शनी भागामध्ये ग्रामपंचायतीचा ग्रामपंचायत असा उल्लेख असणारा आशयाचा फलक लावण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.